समोरील व्यक्तीला बघून जान्हवी एकदम शॉक होते, कारण समोर नवरदेवाच्या वेशात सागर असतो. तो जान्हवीकडे पाहत हसत म्हणतो, कदाचित तुला माहिती नसेल, पण आज तुझं आणि माझं लग्न आहे. जान्हवी तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते. सर, तुम्ही काय बोलताय? आणि हे असं कसं मला इथे घेऊन आलाय तुम्ही? प्लीज सोडा मला. मी तुमचं काहीच वाईट केलं नाही आहे. मग मला का शिक्षा देताय? जान्हवी रडत रडत बोलत होती. सागर तिच्याजवळ येऊन तिचा हात दाबत, तू माझं बोलणं त्या संस्कारला का सांगितलं? आता त्याचे परिणाम भोगायचे. तू तर ऑफिस चेंज करून घेतलं तर तुला वाटले या सागरच्या तावडीतून तुझी सुटका झाली. पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे जान. आणि आता तू माझ्याजवळ आहे आणि माझी होशील. तुला आता इथून कोणी सोडवू शकणार नाही. कारण लग्न झालं की फक्त तू या सागर देशमुखची होशील. सागर त्या ब्युटिशियनकडे पाहत म्हणतो, तुम्ही आमच्याकडे का पाहत आहात? माझ्या जानला सुंदर प्रकारे तयार करा. एवढं बोलून तो बाहेर निघून जातो. जान्हवीचं तर डोकं चालायचं बंद झालं होतं. तिच्यासोबत काय होत आहे याचा ती विचार करून रडत होती. काही वेळाने तिची तयारी करून तिला बाहेर घेऊन येता. बाहेर सागरने लग्नाची सगळी तयारी केली होती. जान्हवी तर अजून पण एक कठपुतलीसारखी उभी होती. सागर तिचा हात पकडून तिला त्याच्या शेजारी बसवतो आणि गुरुजींना खून करतो. गुरुजी मंत्र म्हणायला सुरुवात करता. जान्हवीचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. गुरुजी त्यांना फेरे घेण्यासाठी उभं राहा सांगतात. सागर उभा राहतो. जान्हवी मात्र खालीच बसलेली असते. तो तिला आवाज देतो पण ती उठत नाही. शेवटी सागर तिचा हात पकडून तिला जबरदस्ती उभं करतो आणि पहिला फेरा घेणार तोच 5-6 कार एकामागे एक येतात. आता सागरला पण कळत नव्हतं की या कार इथे कशा आल्या. तो पण गोंधळून पाहत होता. तोच कारचा दरवाजा ओपन झाला आणि त्यातून एक व्यक्ती बाहेर आली. त्या व्यक्तीला बघून सागरला खूप मोठा धक्का लागला, कारण ती व्यक्ती संस्कार होता. संस्कारला पाहता जान्हवीच्या जीवात जीव आला आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुखद स्माईल आली. संस्कार सागरच्या समोर येऊन उभा राहिला. संस्कार सागरकडे पाहत म्हणाला, तू विचार करत असशील ना की मी इथे कसं आलो? आणि जान्हवीने मला यातलं काहीही सांगितलं नाहीये. खरं तर ती जॉब रिझाईन करायला आली होती. त्या दिवशी मी विचारात पडलो होतो, हिला अचानक जॉब का रिझाईन करायचा आहे? हिला ऑफिसमध्ये कोणी त्रास तर नसेल ना देत? मला तेव्हा तर काही माहिती नव्हतं. म्हणून मी आपल्या ऑफिसमधील CCTV फुटेज चेक केल्या आणि त्यात मला समजलं जान्हवी जॉब चेंज करायचा का विचार करत होती. पण त्याआधीच मी तिला माझ्या ऑफिसला बोलावून घेतलं आणि पोस्ट दिली. याचाही मी विचार केला होता. मला माहिती होतं ती माझ्या ऑफिसला आहे. हे तुला जेव्हा कळेल तेव्हा तू नक्की काही ना काही करशील. आणि तू तसंच केलं. खरं तर त्या कामासाठी मी माझ्या माणसांना तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तू पण दिवसात काय करतो, कुणाला भेटतो, तुझ्या एक मिनिटाची इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे सागर. आणि तुझी माणसं जेव्हा जान्हवीला इथे घेऊन आली तेव्हा माझी माणसं तुझा पाठलाग करत होती. तुला एक चान्स देत आहे मी. आता नीट वागण्याचा प्रयत्न कर. स्वतःला सुधरव, नाहीतर मी आता पण पोलिसांना फोन करू शकतो. त्याने जान्हवीचा हात पकडला आणि तिला घेऊन कारजवळ आला. कारचा दरवाजा ओपन करून दिला तशी जान्हवी आत बसली. तो पण दुसऱ्या साईडने आत बसला. जान्हवीला तर कळतच नव्हतं. ती पूर्ण शॉकमध्ये होती. संस्कार तिच्याकडे पाहत तिला पाणी प्यायला देतो. जान्हवी, आता तुला कुठलाच धोका नाहीये. नॉर्मल हो, घाबरू नको. आणि सागरला घाबरायचं काम नाही. तो तुला त्रास नाही देणार. जान्हवीला पण आता ती सेफ आहे असं वाटायला लागलं. टेन्शन कमी झालं होतं तिचं. तिला कळत नव्हतं संस्कार तिला कुठे घेऊन जातोय. ती त्याला विचारेल तोच गाडी खूप मोठ्या हॉटेलजवळ येऊन थांबते. ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. ती काही विचारणार त्याआधी संस्कार बोलायला लागतो, घाबरू नकोस. तू इथे थोडा वेळ थांब, फ्रेश हो, तुला बरं वाटेल. मग तुझ्या घरी जा. ते दोघं आत येतात. जान्हवी फ्रेश होऊन काही वेळ तिथे शांत बसते. नंतर संस्कार सरांना सांगते, मला घरी जायचं आहे. संस्कार कुणाला तरी फोन करून बोलावतो आणि जान्हवीकडे पाहत म्हणतो, चल खाली. आणि ते दोघं खाली येतात. तोच एक कार तिच्या समोर येऊन थांबते. तो तिला सांगतो, बस, ही गाडी तुला तुझ्या घरी सोडेल. ती जातच असते की मध्येच थांबते आणि त्याच्याकडे बघून त्याला थँक्यू म्हणते. तो पण डोळे मिचकावून स्माईल करतो. तशी ती निघून जाते. काही वेळाने ती घरी येते. आईसमोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते. विचार करत हॉलमध्ये शांत बसलेली असते. आईला एक शब्दाने पण सांगत नाही. उगाच आई काळजी करत बसेल म्हणून. विचार करत तशी झोपून जाते. तिला जाग येते ती सकाळीच. तिचं पटकन आवरून ती ऑफिसला जायला निघाली. आता नवीन ऑफिसमध्ये तिला तिच्या हक्काचं कॅबिन मिळालं होतं. ती तिच्या केबिनमध्ये बसून काम करत होती. तोच दरवाजाला टकटक आवाज आला. तिने कमिंग म्हटलं तसा समर्थ आत आला. मॅम, तुम्हाला सरांनी बोलवलं आहे. ओके, मी येते. आणि ती संस्कारच्या केबिनमध्ये जायला निघाली. दरवाजाला टकटक केलं. आतून आवाज आला तशी ती आत गेली.
खाली मान घालून उभी राहिली आणि म्हणाली, सर बोलवलं मला? हो काम आहे, बस. ती चेअरवर बसते. जान्हवी, आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला तर आपल्या कंपनीला खूप फायदा होईल. ही मीटिंग चांगल्या प्रकारे अटेंड करावी लागेल. कुठलीही गडबड होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. संस्कार तिला मीटिंगबद्दल सांगत होता. ती पण मन लावून ऐकत होती. काही वेळाने तिच्या केबिनमध्ये निघून जाते, कारण सगळं काही तिला पाहायचं होतं. टेन्शन आलं होतं, पण ती मन लावून सगळं काम करत होती. दुपारी 4 वाजेला त्यांची मीटिंग चालू होते आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रोजेक्ट संस्कारच्या कंपनीला मिळतो. तो तर खूप हॅपी असतो. जान्हवी पण हॅपी असते, कारण त्याने सांगितल्याप्रकारे तिने सगळं मॅनेज केलं होतं याचा तिला जास्त आनंद झाला होता. ते दोघं ऑफिसला जायला निघतात. पोहोचल्यानंतर जान्हवी तिचं काम करत असते. इकडे संस्कार समरला बोलवून सांगतो, प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला. समर पण त्याचं अभिनंदन करतो. बरं ऐक समर, हा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला म्हणून मी खूप हॅपी आहे आणि त्यासाठी मी आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफला पार्टी द्यायचा विचार करतोय. समर ऑफिस ग्रुपला उद्याच्या पार्टीचं इन्व्हिटेशन पाठवतो. ऑफिसमध्ये सगळ्यांना आनंद होतो पार्टी होती म्हणून. सीमा जान्हवीला फोन करते. जान काय करते? आज खूप दिवसानंतर बोलत होत्या दोन्ही मैत्रिणी. जान पार्टी आहे तर उद्या? हो अगं, खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला ना, त्याबद्दल पार्टी आहे. बरं मग तू काय घालणार आहेस पार्टीला? काही ठरवलं आहे का? नाही गं, मी विचार नाही केला. मग जास्त विचार नको करू आणि एक ॲड्रेस पाठवते, तिथे ये. ऑफिस झालं की पार्टीसाठी शॉपिंग करूया. हो, मी निघाल्यानंतर तुला फोन करते. आणि त्या थोडा वेळ बोलून फोन ठेवतात. संध्याकाळी दोन्ही एका मॉलजवळ भेटतात आणि पार्टीसाठी शॉपिंग करत होत्या. शॉपिंगच्या नादात घड्याळाकडे लक्ष नव्हतं. जान्हवीच्या लक्षात येताच ते त्यांचा आवरतात आणि घरी जायला निघतात. घरी यायला तिला बराच उशीर होतो. जान्हवीची आई काळजी करत तिची वाट पाहत असते. जान्हवी घरी येते तेव्हा त्यांच्या जीवात जीव येतो. त्या पटकन जाऊन तिला मिठी मारतात. जान काय हे, किती उशीर? उशीर होणार होता तर फोन करून सांगायचं ना. सॉरी आई, चुकलं माझं. यापुढे तुला नक्की फोन करून सांगेल. पण का उशीर झाला आणि तुझ्या हातात ही बॅग कसली? अगं आई, आमच्या कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला, त्याबद्दल आमच्या सरांनी पार्टी ठेवली आहे. त्या पार्टीसाठी शॉपिंग करायला गेलो होतो. सीमा पण सोबत होती. आई, मला खूप भूक लागली आहे. मी येताना आपल्यासाठी पार्सल घेऊन आली आहे. चल पटकन खाऊन घेऊ. त्या दोघं जेवण करतात आणि झोपून जातात. पार्टी खूप मोठ्या हॉलमध्ये असल्यामुळे सीमा आणि जान्हवी त्या प्रकारे तयार होत होत्या. छान तयार होऊन त्या पार्टीला जायला निघतात. काही वेळातच तिथे पोहोचतात. हॉटेल बघून तर सीमाचे डोळे गरगर फिरत होते. जान, एवढं हॉटेल तर मी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं गं. बाहेरून एवढं छान दिसतंय तर आतून कसं असेल? जान्हवी तिला फटका मारत, आता इथेच उभं राहून पाहणार आहे का? चल आत जाऊया. आणि त्या दोघी आत येतात. त्या आत येताच ऑफिसमधील बरीच मुलं जान्हवीकडे पाहत होते, कारण आज ती एका परीसारखी दिसत होती. तिथे सागर पण होता. तो पण तिला पाहत होता. जान्हवी सगळ्यांना हाय हॅलो करून बोलत होती. बोलता बोलता तिचं लक्ष सागरकडे जातं. तो तिला खूप घाणेरड्या नजरेने पाहत होता. त्याची नजर बघून जान्हवी खूप घाबरली. तो सीमाने तिचा हात पकडून तिला फूड सेक्शनला घेऊन गेली. जान, हे सगळं किती भारी आहे. बरं, मला भूक लागली आहे. चल आपण तिकडे जाऊन काहीतरी खाऊया. आणि त्या दोघं फूड सेक्शनला जाऊन त्यांना जे आवडेल ते खात होत्या. काही वेळाने संस्कारची एंट्री होते. तो आज खूप हँडसम दिसत होता. त्याला बघून काही मुलींच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याने बोलायला सुरुवात केली. प्रोजेक्टबद्दल सांगितलं आणि एन्जॉय द पार्टी म्हणाला. तसे सगळे पार्टी एन्जॉय करू लागले. काही ड्रिंक तर काही ज्यूस पीत होते. संस्कार पण पीत होता. खूप दिवसानंतर पीत असल्यामुळे त्याला आज जास्त झाली होती. जान्हवी आणि सीमा डान्स करायला जातात. दोन्ही भान हरपून डान्स करत होत्या. संस्कार मात्र जान्हवीकडे एकटक पाहत होता. त्याला आज ती खूप सुंदर आणि नाजूक परी दिसत होती. तो उठून त्यांच्या जवळ आला आणि त्याने जान्हवीचा हात पकडून तिला जवळ ओढले. जान्हवी असावध असल्यामुळे ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. जान्हवी तर खूप घाबरली होती. हॉलमध्ये आलेले पण त्यांना डोळे मोठे करून पाहत होते. संस्कार तिला घट्ट मिठी मारतो. जान्हवीला तर काहीच कळत नाही. ती शांत तशीच उभी राहते, कारण जो संस्कार कोणत्या मुलीकडे पाहत नव्हता त्याने चक्क जान्हवीला मिठीत घेतलं होतं. ते बघून ऑफिसमधील काही लोकांना जेलसी होत होती. संस्कार नशेत असल्यामुळे तो काय करतो हे त्याला कळत नव्हतं. आता त्याचं लक्ष तिच्या नाजूक गुलाबी ओठांकडे जातं आणि तो तिच्या ओठांवर किस करेल तोच जान्हवी त्याच्या सनकन कानात देते आणि त्याला तिच्यापासून दूर ढकलते. तिने मारल्यामुळे त्याचा नशा तिथेच उतरला. तो इकडे तिकडे बघू लागला तर सगळे त्यालाच पाहत होते. त्याच्याच पार्टीत येऊन त्याच्या कानात मारल्यामुळे त्याला जान्हवीचा खूप राग येतो. तो रागाने तिच्याकडे पाहत होता. जान्हवी तर काही न बोलता तिथून एका रूममध्ये आली. खूप रडत होती. संस्कार पण हॉटेलच्या एका रूममध्ये जायला निघाला. त्याने काही रूम बुक केल्या होत्या.
तो त्याच्या रूमजवळ येतो, पण त्या रूमचा दरवाजा ओपन होत नाही, कारण चुकून जान्हवी यांच्या रूममध्ये आली होती. ती स्वतःला सावरत दरवाजा ओपन करते आणि समोर संस्कारला बघून एकदम शॉक होते आणि संस्कारला तिच्याकडे बघून खूप राग येतो. जान्हवी बाहेर जाणार, तो संस्कार तिचा हात पकडतो आणि तिला आत घेऊन येतो आणि रागाने बेडवर ढकलतो. जान्हवी खूप घाबरली होती, पण ती न घाबरता त्याला विचारते, सर प्लीज मला जाऊ द्या. तो काही न बोलता तिच्याकडे रागाने पाहत होता. ती जायला लागणार, तो संस्कार तिच्याजवळ येतो. तशी ती एक पाऊल मागे येते. तो तिच्या खूप जवळ आला होता. आता जान्हवीच्या मागची जागा पण संपली होती आणि ती बेडवर पडते. संस्कार तिच्या अंगावर आला आणि तिचे कपडे काढू लागला. जान्हवी त्याला नाही म्हणत होती, पण तो काहीच ऐकत नव्हता. हळूहळू त्याने तिचे कपडे काढले. जान्हवीची ताकद त्यांच्या पुढे लागत नव्हती. आता त्याने त्याचे पण कपडे काढले आणि त्याला जे पाहिजे होतं ते त्याने केलं. जान्हवीच्या डोळ्यात पाणी होतं, कारण तिची चुकी नसताना तिच्यावर जबरदस्ती होत होती. तोच तिचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. तिला आता सहन होत नव्हतं, पण इकडे संस्कार मात्र शांत झाला नव्हता. काही वेळाने तो शांत होतो. जान्हवी तर खूप दमली होती, तिला कधीच झोप लागली होती. काही वेळाने संस्कार तिथून निघून जातो. जान्हवीला जाग येते. ती पाहते तर तिच्या अंगावर एक पण कापड नसतो. तिला सगळं आठवतं, संस्कारने तिच्यासोबत काय केलं. ती रडू लागते, पण तिला सावरायला आणि तिचा आवाज ऐकायला तिथे कुणीच नव्हतं, कारण संस्कारने तिच्यासोबत खूप चुकीचं केलं होतं. त्यामुळे तिच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम येणार होते. ती तिथेच रडत त्या दिवसाची गोष्ट आठवत होती, ज्या दिवशी संस्कारने तिला सागरपासून संरक्षण करून सुखरूप बाहेर काढलं होतं. आज त्याच संस्कारने तिच्यासोबत असं केलं होतं की तिला कुठे तोंड दाखवायला पण जागा नव्हती. तिच्या मनात विचार येऊन गेला की संस्कारपेक्षा सागर बरा होता. तिने स्वतःला सावरलं आणि कपडे घातले. तिला आता चालताना पण वेदना होत होत्या, पण ती स्वतःला सावरत तिच्या घरी निघून गेली. घरी आल्यावर शांत होती. आई तिला विचारते, पण ती काही न बोलता तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून रडू लागते. आई काय सांगू गं तुला, तुझ्या मुलीसोबत काय झालं आहे. इकडे संस्कार पण घरी आला होता. तो त्याच्या रूममध्ये जाणार, तोच अण्णा आणि त्याला आवाज दिला. तसा संस्कार थांबला. अण्णा त्याला काही विचारतील त्याआधी तोच बोलला, अण्णा खूप दमलो आहे. एवढं बोलून त्याच्या रूममध्ये निघून गेला. अण्णांना आज तो वेगळा वाटत होता, म्हणून ते पण त्याच्या मागे गेले. संस्कार काय झालं, तू काही टेन्शनमध्ये आहेस का, कारण तुझा चेहरा का पडला आहे. अण्णा मला झोप येते, प्लीज तुम्ही पण जाऊन झोपा. अण्णा त्याच्या हाताला पकडून त्याच्याकडे पाहत त्याला विचारतात, संस्कार माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल, काय झालं आहे, कसलं एवढं टेन्शन आहे. तरी संस्कार काही बोलत नव्हता. शेवटी अण्णा त्याचा हात त्याच्या डोक्यावरून ठेवून त्याला म्हणतात, आता तुला बोलावं लागेल, काय झालं आहे, कसलं टेन्शन आहे सांग मला. आता संस्कारचा नाईलाज असतो. जे झालं ते सगळं अण्णांना सांगावं लागेल आणि तो खाली मान घालून त्यांना सगळं सांगतो. जे काही जान्हवी आणि त्याच्यात झालं सगळं काही सांगतो. त्याचं बोलणं ऐकून अण्णांना खूप मोठा धक्का लागतो. ते त्याला मारायला हात उचलतात, पण मारत नाही. संस्कार काय केलं हे तू, माझा तुझ्यावर खूप विश्वास होता, तू कधी चुकीचं पाऊल उचलणार नाही, पण आज तू सगळं धुळीला मिळवलं. संस्कार लहानपणापासून तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. तुझ्यावर खूप विश्वास होता, पण आज तू तो विश्वास तोडला आहे आणि यात ती बिचारी मुलगी, तिच्यासोबत तू खूप वाईट वागला आहे. तिची तर यात काहीच चूक नव्हती. तिचं आयुष्य तू पूर्ण उद्ध्वस्त केलं आहे. तिला तर कुठे तोंड दाखवायला पण जागा नाही ठेवली तू. एवढं बोलून अण्णा निघून गेले. संस्कार विचार करत तसाच बेडवर झोपून गेला. सकाळी तो त्याचं आवरत होता, तोच अण्णा तिथे येतात आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतात, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. संस्कार शांत असतो, काही बोलत नाही. संस्कार तू जे केलं ते खूप चुकीचं होतं. त्यात त्या मुलीची काहीही चूक नाही आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी मी काहीतरी ठरवलं आहे, ते म्हणजे तुझं आणि तिचं लग्न. आणि आपण आजच तिच्या घरी जातोय लग्नाची बोलणी करायला. आणि हे मी तुला विचारत नाही आहे, सांगतोय. संस्कार तर शॉक होऊन अण्णाकडे पाहत होता. माझ्याकडे असं बघून माझे निर्णय बदलणार नाही आहे. तू चूक केली आहे आणि ती चूक तू दुरुस्त करायची आहे, तिच्यासोबत लग्न करून. आणि या लग्नासाठी तू काहीही न बोलता तयार व्हायचं आहे. मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आहे. आवडलं असेल तर खाली ये. एवढं बोलून ते निघून जातात. संस्कारला तर काहीच कळत नाही, कारण चूक तर त्याने केली होती. संस्कार खाली येतो. आजी त्याच्याकडे पाहत हसत म्हणतात, संस्कार तू कधी असं वागशील याची मी कल्पना पण केली नव्हती. संस्कार एकदम शॉकमध्ये आजीकडे पाहतो. आजी पुन्हा हसून, तू आधीच सूनबाई शोधून ठेवली आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. मला कधी वाटलं नव्हतं की तू पण कोणत्या मुलीच्या प्रेमात पडशील म्हणून. संस्कार खाली बघून, नाही ग आजी, आणि त्याचं लक्ष अण्णाकडे जातं. तसा तो शांत होतो. आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, मला माहिती आहे तुझं जान्हवीवर खूप प्रेम आहे आणि तू कालच अण्णांना तिच्याबद्दल सांगितले.
आणि अण्णा पण तयार झाले आणि आज तुम्ही तिच्या घरी जाणार आहात. मला तर खूप आनंद झाला आहे, माझी नातसून येणार म्हणून. आजीचं बोलणं ऐकून सागर एकदम शॉक होतो, कारण काल पार्टीमध्ये जान्हवीने संस्कारच्या कानात दिली होती. तो तिला किस करण्याचा प्रयत्न करत होता म्हणून, आणि आज हे तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला जात आहे. आणि हे कधी झालं? संस्कार तर आताच इंडियामध्ये आला, मग जान्हवीला कसा ओळखतो आणि त्यांचं प्रेम कधी झालं एकमेकांवर? सागर विचार करत असतो, यामागे काय आहे मला शोधून काढावं लागेल. अण्णा संस्कारकडे पाहत, तुझं झालं असेल तर निघायचं का? आणि ते दोघं जान्हवीच्या घरी जायला निघाले. इकडे जान्हवी अजून पण झोपली होती. तिची आई विचार करत, आज जानू कशी उठली नाही? एवढ्या उशिरापर्यंत तर काही झोपत नाही. कदाचित काल उशिरा घरी आली होती तर उशिरा झोपली असेल, असा विचार करून त्या तिला उठवायला जातात. जानू, जानू उठ. आईच्या आवाजाने तिला जाग येते. तशी ती उठते आणि तिला रात्रीचं घडलेलं सगळं आठवतं. जानू, तुला ऑफिसला नाही जायचं का आज? नाही गं आई, आज माझं डोकं दुखत आहे, तर मी घरीच थांबणार आहे. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा खूप दुखत आहे का? चल आपण डॉक्टरकडे जाऊया. नाही आई, मी करते थोडा वेळ आराम, होईल बरं. आईला कळू नये म्हणून तिच्याकडे पाहायचं पण टाळत होती ती मनातच विचार करत म्हणते, आई कसं सांगू गं तुला की तुझ्या जानूसोबत काल काय झालंय ते? आई पण जास्त विचार न करता त्याचं काम करतात. इकडे हे दोघं जान्हवीकडे येत असतात. संस्कार अण्णाकडे पाहत म्हणतो, अण्णा, तुम्ही माझ्या लग्नाचा निर्णय नको होता घ्यायला. तुमच्या निर्णयामुळे माझ्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम येतील. अण्णा त्याच्याकडे रागाने पाहत, तुझ्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम तुला दिसतात, आणि तिच्या आयुष्याचं काय? ते तर तू खराब केलं आहे ना. आणि माझा निर्णय पक्का आहे, यात काहीही बदल होणार नाही. यात मी तुझं एक शब्द पण ऐकणार नाही. मला तुझ्यापेक्षा त्या मुलीची जास्त काळजी वाटते, त्यात तिची काहीही चूक नाही आहे. आणि संस्कार, आता पण तू तुझाच विचार करतोय. त्या मुलीच्या जागी जाऊन तिचा विचार कर. तिला किती त्रास होत असेल या गोष्टीचा, आणि त्या त्रासाला कंटाळून तिने तिच्या जीवाचं काही करून घेतलं तर? अण्णाचं बोलणं ऐकून संस्कार काहीच बोलत नाही. काही वेळाने ते जान्हवीच्या घरी पोहोचतात. अण्णा बेल वाजवतात. जानूची आई दरवाजा ओपन करते. अण्णा त्यांना नमस्कार करतात. जानूची आई पण त्यांना नमस्कार करते आणि गोंधळून विचारते, तुम्ही कोण? म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला. मी अण्णासाहेब रायजादा, आणि हा माझा नातू संस्कार रायजादा. म्हणजे जान्हवीच्या ऑफिसमध्ये जाते त्या कंपनीचे मालक. अण्णा तिच्या आईच्या चेहऱ्याकडे बघून हो म्हणतात. जानूच्या आईचा विश्वासच बसत नव्हता की ते त्यांच्या घरी आले म्हणून. एकदम शॉक लागल्यासारख्या त्यांच्याकडे पाहत होत्या, पण स्वतःला सावरून, या न या, बसा. ते दोघं हॉलमध्ये येऊन बसतात. तुम्ही बसा, मी आलेच. आणि त्या जानूच्या रूममध्ये जाऊन तिला उठवतात. जानू, उठ लवकर. अगं कोण आलाय बघ तरी. तू पटकन तुझं आवरून ये, तोपर्यंत मी काहीतरी खायचं बनवते. आणि त्या किचनमध्ये निघून जातात. जानू विचार करत, कोण आला असेल, आणि तिचं आवरायला निघून जाते. तोच जानूची आई मस्त चहा आणि पोहे त्यांच्यासाठी घेऊन येतात. त्या दोघांना देतात. पोहे खात असतात. अण्णा जान्हवीच्या आईकडे पाहत म्हणतात, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जानूची आई गोंधळून, काय बोलायचं आहे? आणि अण्णा बोलायला लागतात, आम्ही इथे संस्कार आणि जान्हवीच्या लग्नाबद्दल बोलायला आलो आहे. जान्हवीला आमच्या घराची सून करायची आमची इच्छा आहे. त्यांचं बोलणं ऐकून आई तर एकदम शॉकमध्ये असतात. काय बोलावं त्यांना काही कळत नाही. तो जान्हवी पण तिचं आवरून हॉलमध्ये येते आणि समोर संस्कारला बघून तिला खूप राग येतो. अण्णांचं लक्ष जान्हवीकडे जातं आणि ते तिच्याकडे पाहतात. त्यांना खूप आनंद होतो. जान्हवी रागाने संस्कारकडे पाहत, सर तुम्ही इथे का आला आहात? तोच अण्णा बोलायला लागतात, जान्हवी, मी संस्कारचा आजोबा. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुझ्या आईशी पण खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जान्हवी रागातच, बोला काय बोलायचं आहे? मला तुझ्या एकटीशी आधी बोलायचं आहे. तशी जान्हवी त्यांना तिच्या रूममध्ये घेऊन जाते. बोला, त्यांच्याकडे न पाहताच ती म्हणते. अण्णा बोलायला लागतात, जान्हवी, मला संस्कारने काल तुमच्यामध्ये जे झालं त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे. मी विचार करून एक निर्णय घेतला आहे की तुझं आणि संस्कारचं लग्न लावून देईल. जान्हवी त्यांच्याकडे रागाने पाहते, तुम्ही असा विचार कसा करू शकता? आणि तुम्ही ठरवून मोकळे झाले, पण मला हे लग्न मान्य नसेल तर? अण्णा तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, मला माहिती आहे संस्कारकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यात तुझी काहीही चूक नव्हती. त्याची शिक्षा तुला नको व्हायला म्हणून मी विचार करून तुमच्या दोघांसाठी हा निर्णय घेतला आहे. आणि पुढे जाऊन तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तुझं आणि संस्कारचं लग्न झालं तर. माझ्या बोलण्याचा विचार कर जान्हवी. मला तुझ्या बोलण्यावरून एवढं तर नक्की समजलं की तू याबद्दल अजून तुझ्या आईला काही सांगितलं नाही आहे. पण जर तुझ्या आईला माहिती पडलं तर त्यांना पण किती वाईट वाटेल, आणि त्या पण तुझी काळजी करून माझ्या निर्णयाला मान देतील. मी असं म्हणत नाही आहे की तू आत्ताच हो म्हण, पण तू विचार कर तुझा आणि तुझ्या आईचा.
मग जो काही निर्णय तुला घ्यायचा आहे तो तू घे. एवढं बोलून ते बाहेर निघून जातात. जान्हवी तर रडत तिथेच बसते. तोच तिला आई आवाज देते. आत येते. जान्हवी स्वतःला सावरून, हा बोल आई. जानू, मी खूप हॅपी आहे. मला अजून पण असं वाटत आहे हे स्वप्न तर नाही. तुझा हात त्यांच्या नातवासाठी मागत आहे. मी तर खूप हॅपी आहे जान्हवी, तुला एवढं चांगलं स्थळ आलंय म्हणून. जान्हवी विचार कसला करते, मुलगा पण किती हँडसम आहे. तुझ्यासाठी मला पण एवढं चांगलं स्थळ शोधता आलं नसतं. आईचा आनंद बघून जान्हवी काहीतरी विचार करते आणि ती आईला घेऊन बाहेर येते. जान्हवी आई अण्णांकडे पाहत म्हणते, अण्णा, जान्हवीचा होकार आहे या लग्नासाठी. त्यांचं बोलणं ऐकून अण्णांना खूप आनंद होतो. इकडे मात्र संस्कारला अजून एक धक्का बसतो. जान्हवीची आई अण्णांना म्हणते, अण्णा, तुमच्या अपेक्षा आमच्याकडून पूर्ण होणार नाही. आमची परिस्थिती एवढी नाही की तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. अण्णा तिच्या आईकडे पाहत, ताई, तुम्ही कसलीच काळजी करू नका. आम्हाला तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही. फक्त आम्हाला जान्हवी पाहिजे. त्यांचं बोलणं ऐकून आईला बरं वाटतं, कारण जान्हवीच्या आईला संस्कारचं स्थळ आवडलं होतं आणि त्यांनी जान्हवीचा विचार करून तिला या लग्नासाठी तयार केलं होतं. तो संस्कार म्हणतो, मला पण बोलायचं आहे. संस्कारला काय बोलायचं असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.